WHO ने काम केलं. WHO ने काम केलं. आपल्या भारतामधून पोलिओचं उच्चाटन झालं. त्या पद्धतीने गोवरचं आणि रुबेलाचं उच्चाटन करण्यासाठी भारत सरकार या लसीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून आपला देश कसा चांगला होईल आणि आपल्या देशाची तरुण पिढी ही भारताचं भविष्य, या भविष्याला सुधारण्याचं काम या माध्यमातून आपण करणार. लस घेत असताना डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की अगदी मुंगी चावल्यासारखं वाटणार. मुंग्यात असे चावतात. आपण आधीची बाजू आपल्याला विंचू चावलं तरी काय होत, साप लावला तरी आपण मागे पुढे घाबरत ते बाय इंजेक्शनला घाबरू नका. भीती निर्माण कशी होते, तो विंचू सहज येतो चावून जातो म्हणून आपल्या लक्षात येते. आपली मुंगी आणि सहज चावून जाते आपल्या लक्षात येते. पण इथे इंजेक्शन घ्यायचंय आणि डॉक्टरच्या हातात ते पाहिलं इंजेक्शन, ती सुई पाहिली की आपल्या मनामध्ये एक भीतीच तयार होते. ही भीती आपल्या मनामधून लांब करते. कोणत्याच गोष्टीची भीती मनामध्ये बाळगू नका. जर तुम्हाला सक्षम व्हायचं असेल, कुटुंबाचं पुढचं भविष्य जर सुंदर करायचं असेल, जर स्वतःचं जीवनमान उंचावायचं असेल, तर भीती हा नावाचा शब्द तुम्ही बाजूला काढून सक्षम, सुदृढ आणि कॅपॅसिटी वाला विद्यार्थी आपण आहोत ही मनामध्ये भावना आपण जपासली पाहिजे. रोज 15 मिनिटं जरी आपण व्यायाम केला, या 15 मिनिटांमध्ये तुमच्या शरीरामधले एक एक्सरसाइजच्या माध्यमातून थोडंसं धावले जरी तुम्ही 15 मिनिटं, तर तुम्हाला जाणवेल की आपला श्वास जोरात सुरू होतं. आणि श्वास जोरात सुरू झाला म्हणजे आपल्या शरीरात टॉक्सिक जे सबस्टन्स असतात, ज्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो, CO2 तो बाहेर फेकला जातो, ऑक्सिजन जो असतो तो आत घेतला जातो आणि आपल्या शरीरातलं रक्तभिसरण चांगलं होतं. रक्तभिसरण चांगलं झालं की आपल्याला तरतरी येते. 15 ते 20 मिनिट रोज मुख्याध्यापकांनाही सांगेन, संस्था चालकांनाही सांगेन की सकाळचा पिरियड या मुलांचं तुम्ही 15 ते 20 मिनिटं एक्सरसाइज कंपल्सरी घ्या. त्यांना योगा शिकवा, कॉन्सन्ट्रेशन शिकवा. कॉन्सन्ट्रेशन मुळे झालं की तुमच्या बरेचसे आधार आपोआपच कमी होतील आणि तुमचं फोकसिंग, तुमचं लक्ष अभ्यासाकडे नक्की लागणार. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रकार काय बाबा, तो स्वतःच्या श्वासावरती कंट्रोल करायचं आणि प्रत्येक श्वासातून आपल्या येणारा श्वास किती वेळाने आला आणि जाणारा श्वास याच्याकडे लक्ष ठेवलं आणि संपूर्ण आपलं कॉन्सन्ट्रेशन सेंटर मध्ये आणलं, तर आपली बुद्धिमत्ताही वाढते आणि आपला स्वतःचा कॉन्फिडन्सही वाढतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. दिवाळी येते, दिवाळीमध्ये भरपूर आनंद घ्या. त्याच्या आधी दसरा येणार आहे. दसऱ्याचा आपल्याला दांडिया खेळायचं आहे सर्वांना. मग दांड्यात आजारी पडलेले चालणार आहे का? दांड्यात आजारी पडले तर आपल्याला दांडिया खेळता येणार नाही. आता 4 दिवसानंतर पुन्हा संपूर्ण दिवाळी दसऱ्याचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर आपलं शरीर हे चांगलं राहिलं पाहिजे, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. म्हणून या लसीकरणाचा आपण सुद्धा आपल्या परिवाराला समजून सांगा. आमच्या आदिवासी बांधव दादा जनरली यंदा कसं असतं, आम्ही या गोष्टींना टाळतो. आम्ही कुठेतरी महाराजांकडे जातो, कुठेतरी भक्तांकडे जातो. कुणी गावामध्ये देणारा अंगारा देणार असेल त्याचा अंगारा लावतो. मित्रांनो, असं करू नका. त्या पाला तर घरच्यांना डायरेक्ट सांगा मला दवाखान्यात घेऊन चला. आपण जे म्हणतो बुवा भाजी किंवा ते देणारे जे असतात त्यांच्या नादी अजिबात लागू नका. आपण शिक्षण घेता. हे जर अशाने झालं असतं तर दवाखान्यात चालले नसते. डॉक्टरांनी कशाला डिग्री घेतली असती, तेही महाराज झाले असते का? अशा कोण एक प्रत्येकाला आले की ती विभूती दिली असती असं म्हणायचे पूर्वी. जगाच्या कल्याणासाठी साधू संतांच्या विभूती, साधू बसलेले असायचे, जो आला त्याला ती विभूती द्यायची आणि त्याला सांगायचं तुझं सर्व